नमस्कार. कसे आहात सगळेजण? तुमचं स्वागत आहे माझं संध्याज लाईफ ऑल इन वन या चॅनलवरती. आणि आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं तर हे जीवन एकदाच आहे. ते कोणाच्या व्यर्थ लोकांच्या आणि फालतू विचारात वायाला घालवू नका. जीवन तुमचं आहे. आनंदाने आणि सेल्फ रिस्पेक्ट जपत स्वतःचा जगा. तर मी हे असं का बोलते, कारण की मी त्या परिस्थितीमधून गेलेले आहे. कारण की स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट कधीच जपले नाही. कधी म्हणजे असं कधी जाणवलंच नाही की म्हणजे मी एवढा लोकांचा विचार करत होते, त्यांना एवढं घाबरून राहत होते, त्यांच्यासाठी रात्रंदिवस झटत होते. माइंडमध्ये सतत त्यांचेच विचार असायचे, त्यांचीच भीती असायचे. आणि की असं नाही की बाबा की मी घरबशी होते. मी एवढं एज्युकेशन घेऊन, ट्रेनिंग घेऊन, किती हालात ट्रेनिंग घेतले, किती हालात दिवस काढले. मी हे सगळं पार करून मी जॉबही करत होते. एका नावाजलेल्या संस्थेत जॉबही करत होते. म्हणजे एकूण पाहायचं म्हटलं तर घर सांभाळायचं, जॉब करायचा. जॉबच्या ठिकाणी सगळं जॉब पण असा नव्हता की बाबा थोडंसं म्हणजे रिलॅक्स असेल. कंटिन्यू हेवी ड्युटी असायची, तिथं करायचं, प्लस घरी येऊन करायचं. तरी पण दिवस हॅप्पी नव्हते. मानसिक स्थिती सुखकर नव्हती. आणि नेहमी असं मनावरती दबाव 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 की असं माइंडमध्ये सारखी भीती की बाबा आज काय होईल, आज काय होईल, की आज समोरची व्यक्तीचं तोंड फुगलेलं आहे का, कसं म्हणजे माइंडमध्ये सारखं असंच असायचं. आणि त्याच्यामुळे सतत त्यांचे विचार, कधी स्वतःचा विचारच केले नाही. आणि त्याचा परिणाम तेव्हा काही वाटलं नाही. जेव्हा नव्याचं नवाळं संपलं, 9 दिवस जे काय असतं ते तेवढंच असते. त्याच्यानंतर काही नाही, खऱ्या अस्तित्वाची जाणीव होती. आणि अशातच जर तुम्हाला म्हणजे लगेचच बाळ होणार असते आणि असं काय तुम्ही रुळेने नसता तिथे, किंवा त्यांचं जे रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत तेवढं माहीत नसे तुम्हाला. एवढं लगेच 1 वर्षाच्या आतच तुम्हाला हे लगेच समजत नाही. आणि त्या लोकांची अपेक्षा तर आपल्याकडून भरपूर असते की असं करावं, तसं करावं, सगळं व्यवस्थित जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. पण असं होत नाही ना. आणि माझं नेमकं तसंच झालेलं. हे सगळं करत असताना कधीच स्वतःकडे लक्ष दिलं नाही. त्यातच बाळ होणार होतं. त्याच्यामुळे तर अजूनच म्हणजे काय म्हणतात ते, तो त्रास वेगळा, घरातलं वातावरण, जॉबच्या ठिकाणचं वातावरण आणि हे वातावरण, म्हणजे तिन्हींमुळे माझी मानसिक स्थिती एवढी खराब झाली होती की तब्येतीकडे एवढा त्रास व्हायचा, एवढं म्हणजे वॉमिटिंग व्हायच्या, खूप म्हणजे खूप नॉझी व्हायचा, जेवण जायचं नाही, प्लस तशातच ड्युटी करायचं, परत अजून घरात येऊन करायचं. कधी कधी कॉपरेट करायचे, पण तरी पण ते पण नाक तोंड मोडत. आणि त्याच्यात त्यांची अपेक्षा की मीच करावं सगळं. आणि होत नव्हतं त्या सिच्युएशनमध्ये, तर मला होत नव्हतं. त्यांचं बिहेवियर जे होतं ते ओळखायला यायचं, पण काय करणार. आणि एखाद्या वेळेस जरी थोडंसं उशिरा उठलं गेलं तर लगेच नाक तोंड असं फुगलेलं असायचं. बापरे, असं काही की मोठं आपण काही गुन्हाच केला आहे. खूप म्हणजे खूप त्यावेळी मी तुम्हाला सांगते, त्यावेळी ह्या अशा गोष्टी समजायच्या, पण मी म्हणजे त्या त्रासामुळे एवढं लक्षात यायचं नाही की बाबा हे लोक आपल्याला फक्त कामापुरता वापर करून घेतात आपला. आणि इज्जत, किंमत काय असतं ना, ते काहीच नव्हतं आपल्याबद्दल. कारण की म्हणजे अजून थोडंफार म्हणजे नवीनच होते मी. त्यांची म्हणजे कसं की आपली जर माहेरची स्थिती किंवा आपल्या माहेरची परिस्थिती जर हालाकीची असेल किंवा सपोर्ट नसेल, तर हे लोक ते पोते ओळखतात आणि त्याच नजरेने आपल्याला पाहतात आणि ट्रीट करतात की बाबा हिला पुढे मागे कोणीच बघणार नाही.
आणि हिला आपण कसंही वागवलं तर हिला कोणी विचारणार नाही आणि हिला काही आपल्याशिवाय ऑप्शनच नाही हे चांगलंच त्या लोकांनी ओळखलं होतं. तेव्हा काही समजत नव्हतं. खरं आता आयुष्य अशा परिस्थितीत आलेलं आहे की पूर्ण पूर्ण म्हणजे माझ्याकडे काहीच नाही राहिलेलं. पूर्ण असं रस्त्यावर आल्यासारखं झालेलं आहे माझं आयुष्य. सावरते मी त्यातून स्वतःला. म्हणजे अशा ठिकाणावर, अशा वळणावर येऊन पोचले की हातातून जॉब पण सुटला. खूप प्रयत्न करते पण जॉब किंवा काय म्हणतात नशीब पण साथ देत नाही आहे. मी प्रयत्न करते, माझ्या जीवाला माहिती की मी किती प्रयत्न करते पण नशीब साथ देत नाही आहे. खूप स्ट्रगल आहे आणि खूप संघर्ष आहे वाट्याला, तरी पण मी तो सहन करते, त्याच्यावर मात करून पुढं जाते. खूप प्रयत्न करते पण ठीक आहे, मीच कुठंतरी कमी पडते. पण ह्या परिस्थितीत वाटते की बाबा आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं, कोणीतरी मानसिक आधार द्यावा, पण नाही भेटत. कोणी आपल्याला आधार देत नाही. आपणच अशा ठेचा लागतात ना आयुष्यात की स्वतःच स्वतःला सावरावं लागतं. कोणी आधार देत नाही देत आधार. खरंच कोणीच आधार देत नाही. आपल्याला सावरावं लागतं आणि खरंच कोणाकडून अपेक्षाही करू नये, कारण की ह्या परिस्थितीत जर कोणी आधार दिला तर खरंच ते खूप माझं नशीब समजेन. आणि जर दिलास तर ते लोक किंवा समोरची व्यक्ती लगेच बोलून दाखवते. आपल्या जवळचीच लोक आपल्याला सोडत नाहीत की बसून खाते. म्हणजे खूप वाईट वाटतं असे टोमणे जेव्हा ऐकते ना की आयतं बसून खाते, हिला जाऊ वाटत नाही कामाला. हो ठीक आहे, पण माझी परिस्थिती मला माहिती की मी कोणत्या सिच्युएशनमधून जाते. समोरच्याला किंवा बोलणाऱ्याला काय जातं की ही अशी, ही तशी, ही काम करत नाही आहे. ठीक आहे, खरंच काही कुणाला बोलता येत नाही, काहीच बोलता येत नाही. पण मनात जिद्द एक आहे की एकच जिद्द आहे की वाट्याला किती पण संघर्ष होऊ दे, तो सहन करण्याची आणि त्याच्यावर मात करण्याची शक्ती किंवा तेवढी मी स्ट्रॉंग बनू दे, एवढीच इच्छा आहे. माझ्यासारख्या अशा कितीतरी बहिणी असतील, तेवढंच सांगायचं होतं. धन्यवाद.